नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण आपले सर्वांचे डबल अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। चला तर आपला जो आजचा व्हिडिओ असणार आहे तो नवोदय परीक्षा संदर्भात असणार आहे, जी एक्झाम 2025 मध्ये होणार आहे। या परीक्षेसाठी याची पात्रता काय आहे, त्याच्यानंतर वय किती लागतं, शिक्षण काय लागतं, तसेच त्यांची निवड कशा प्रकारे होत असते आणि आरक्षण या सर्व बाबतीतली जी तुमची प्रश्न येतं हे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण आपल्या अकॅडमीमध्ये सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत असतो। त्याच्यामध्ये NTS, NMS, मंथन, नवोदय, ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप यासारख्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची आपण आपल्या अकॅडमीमध्ये तयारी करून घेत असतो। आपल्या अकॅडमीचे आपण जर वैशिष्ट्य बघायला गेलं तर आपल्या इथे दररोज लाईव्ह क्लास होत असतो। तसेच नवीन पॅटर्न नुसार विद्यार्थ्यांकडून आपण काय करत असतो, टेस्ट सिरीज सुद्धा सोडवून घेत असतो। तसेच जे अकॅडमीचे विद्यार्थी येतात या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना आपण सर्व विषयाच्या ई नोट्स काय करत असतो, मोफत स्वरूपामध्ये देत असतो। आता काय कधी कधी काय होतं, काही कारण असतो विद्यार्थ्यांचं काय होतं, लेक्चर मिस होतं। अशा लेक्चर मिस झाल्यानंतर ते विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी आपण त्यांच्या टाइम नुसार ही सुविधा ठेवलेली आहे, अनलिमिटेड वेळा ते पाहू शकतात। त्याच्यानंतर जो आपला कोर्स आहे बघा, आपला कोर्स लॅपटॉप, आयफोनवर सुद्धा काय आहे उपलब्ध केलेला आहे। तर अशा सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी आपण आपल्या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत असतो। आणि आपल्या अकॅडमीमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा असल्यास आपल्याला आपल्या अकॅडमीचा एक नंबर दिलेला आहे बघा, 80 10 45 77 60 या नंबरला आपल्याला काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे आणि आजच आपला काय करायचं आहे, प्रवेश आपल्याला तिथं फिक्स करायचा आहे। तयारी आपण करून घेऊया, तुमचा नक्कीच निकाल तिथं येणार आहे। चला तर आपला जो व्हिडिओ आहे आजचा, जे की नवोदय परीक्षा या संदर्भात जे तुमचे प्रश्न असतील ते तुमचे सोडवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। की परीक्षा नेमकी काय आहे, याच्यामध्ये पात्रता काय असतं, वय काय असतं, शिक्षण काय लागतं आणि निवड कशा पद्धतीने होत असते, या सर्व ज्या बाबी येतात, जे प्रश्न आहेत तुमचे ते सोडवण्याचा प्रयत्न करूया। बघा, ही जी परीक्षा आहे नवोदय परीक्षा, यासाठी जी पात्रता आहे ना, ही पात्रता आपल्याला किती लागणार आहे, काय लागणार आहे, यासाठी काय सांगितलेले राज्य शासनाने नवोदयची परीक्षेसाठी तुम्हाला जर इयत्ता 6वीची परीक्षा द्यायची असेल, कितवीला 6वीला तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, 5वी झाल्यानंतर जी एक्झाम 5व्या वर्गामध्ये असताना काय होईल, त्या ठिकाणी तुम्हाला आता समोर आता आपलं 2024 चालू आहे, 2024 मध्ये तुम्ही जर इयत्ता 5वी मध्ये असाल, किती 2024 मध्ये तुम्ही जर इयत्ता 5वी मध्ये असाल आणि तुम्हाला आता 2025 मध्ये जेव्हा तुम्ही इयत्ता 6वी मध्ये असाल तेव्हा तुम्हाला ही परीक्षा काय करायला लागेल, तुम्हाला तिथं प्रवेश त्या ठिकाणी मिळणार आहे। तर तुम्हाला काय करायला लागेल, 2024 मध्ये जे आपले फॉर्म सुरू झाले त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला असेल सर्वांनी। आता ही एक्झाम काय होणार आहे, 2025 ला 6वीची एक्झाम होणार आहे बघा। पात्रता बघायला आपण 2025 मध्ये काय होणार आहे, एक्झाम होणार आहे जानेवारी महिन्यामध्ये, किती जानेवारी महिन्यामध्ये। त्याच्यामुळे आपण काय सांगू शकतो, इयत्ता 5वीचा जो विद्यार्थी आहे तो काय असतो, या परीक्षेसाठी काय असतो, पात्र असतो। त्याच्यानंतर वय बघा किती लागत असतं, वय काय लागत असतं, जो इयत्ता 5वीचा विद्यार्थी आहे तो किती वर्षाचा असणार आहे, 6 आणि 5 11 वर्षाचा। त्याच्यामुळे आपण इथं वय सांगू शकतो त्याचं किती आहे, 11 वर्षाचं काय वय लागतं त्याचं। त्याच्यानंतर जे शिक्षण दिलेलं आहे बघा, शिक्षण आपण सांगितलेलं आहे किती लागतं शिक्षण, तर इयत्ता 5वीचं काय येतो, 5वी मध्ये असताना त्यांना ही परीक्षा द्यावी लागते, तर शिक्षण काय लागतं, 5वी लागतं। आणि 6वीच्या इयत्ता 6वी मध्ये प्रवेश करण्यासाठी काय करायचं असतं, ही परीक्षा आपण त्यांच्याकडून घेत असतात। आणि 6वीचं तुम्ही ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला नवोदय विद्यालयामध्ये काय तिथं ऍडमिशन मिळत असतं। त्याच्यानंतर आपल्याला सांगितलंय बघा निवड, ही निवड तुमची कशा प्रकारे होणार आहे याच्या संदर्भात आपल्याला बघायचंय बघा, ही निवड तुमची कशा संदर्भात होणार आहे। आता निवड कशामध्ये होणार आहे तुमची, जे तुम्ही 6वीचं ऍडमिशन तुम्हाला तिथे काय मिळणार आहे, 6वीचा काय तुम्हाला प्रवेश मिळणार आहे कुठं, नवोदय स्कूलमध्ये। जे काय असतं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्कूल असतं बघा, काय असतं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्कूल असतं। आणि तिथे दरवर्षी 6वीसाठी किती विद्यार्थी घेत असतात, तर 80 विद्यार्थी घेत असतात। किती विद्यार्थी घेतात, 80 विद्यार्थी घेतात। आणि या 80 जागेसाठी आपल्या त्या जिल्ह्यातून जवळपास आपल्याला 9 ते 10 हजार फॉर्म आलेले तिथं पाहायला मिळतात। म्हणजे 9 ते 10 हजार विद्यार्थी काय करत असतात तिथं, तर ही एक्झाम देत असतात बघा। किती विद्यार्थी, 9 ते 10 हजार विद्यार्थी ही एक्झाम देत असतात। तर यांनी काय केलेलं, राज्य शासनाने ही एक्झाम मध्ये जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा काय व्हायला तिथं फायदा पाहिजे, त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलेल्या आरक्षणानुसार तर 75% मुलं कशा असणार आहेत, तर ग्रामीण भागातील असणार आहेत बघा। अशा प्रकारे तुमची निवड होणार आहे, 75% विद्यार्थी कशा असणार आहेत, ग्रामीण भागातील असणार आहेत।
आणि त्याच्यानंतर जे 25% मुलं आहेत तर हे 25% मुलं कशी असणार आहेत तर शहरी भागातील असणार आहेत। अशा प्रकारे तुमची तिथं ही परीक्षा होणार आहे। आता आपण जर भरलं 6वीची एक्झाम कधी होणार आहे आपण सांगितलेलं होतं बघा 18 जानेवारीला। ही जेव्हा 18 जानेवारीला एक्झाम होत आहे, एक्झाम झाल्यानंतर तुमचं जेव्हा रिझल्ट लागतो बघा याचा एप्रिल मे मध्ये रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला काय मिळतं तर इयत्ता 6वी मध्ये जी नवोदय विद्यालय आहे या नवोदय विद्यालयामध्ये तुम्हाला काय होतं प्रवेश मिळतं। तुम्ही जर टॉप मध्ये त्या लिस्ट मध्ये 80 विद्यार्थ्यांमध्ये बसले असाल तर। आणि जेव्हा तुमचा तिथं रिझल्ट येतो तुम्ही त्याच्यामध्ये बसत असता तर तिथून समोर म्हणजे 6वी पासून आपलं 12वी पर्यंत शिक्षण कसं, ज्या शिक्षणातल्या सुख सुविधा आहेत हे राज्य शासन आपल्याला पुरवत असतं। ज्या आपल्या आर्थिक बाबी शिक्षणाच्या हे पूर्ण राज्य शासनाकडून तिथं आपला खर्च केलेला जातो। म्हणजे खूप महत्वाची एक्झाम आहे, त्याच्यामुळे या एक्झाम मध्ये आपल्याला जास्तीत जास्त तिथं आपली निवड झालेली पाहिजे बघा। त्याच्यानंतर आपला जो मुद्दा होता आरक्षणाबद्दल, आरक्षणाचं आपण सांगितलेलं होतं की 25% काय करणार आहेत ते तर ग्रामीण शहरी भागातील आणि 75% काय आहे तिथं तर ग्रामीण भागातील विद्यार्थी तिथं निवड केलेली जाणार आहे। त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं ही एक्झाम म्हणजे आपल्याला 12वी पर्यंत शिक्षण काय होणार आहे फ्री मध्ये मिळणार आहे। आणि जे आरक्षण आहे ते आरक्षण सुद्धा आपल्याला मिळणार आहे बघा। आरक्षण त्यांनी त्यांच्यानुसार जिल्ह्यानुसार तिथं ठेवलेलं असतं। अशा प्रकारे ही 6वी आणि 9वीची ही परीक्षा असणार आहे। नवोदय परीक्षा खूप महत्वाची आहे आपल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी। तसेच त्यांचं जे शालेय शिक्षण आहे त्यांचं जे आर्थिक खर्च आहे आर्थिक खर्च आपल्याला राज्य शासन देत असतं। त्याच्यामुळे खूप महत्वाची एक्झाम आहे। त्याच्यासाठी आपण आपल्या अकॅडमीमध्ये बघा 6वी आणि 9वीची जी स्कॉलरशिप परीक्षा आहे या स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपण काय केलेलं आहे बॅचेस सुरू केलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण जी 6वीची परीक्षा आहे जानेवारीमध्ये त्यासाठी विद्यार्थ्यांना आपण 1000 रुपये फीस ठेवलेली आहे बघा। आणि जे 9वीचे विद्यार्थी आहेत त्याची जी एक्झाम असणार आहे एप्रिल महिन्यामध्ये तर याची आपण 2000 रुपये फीस ठेवलेली आहे। आणि ही बॅचेस आपल्या अकॅडमीमध्ये आपण 20 नोव्हेंबर पासून सुरुवात करणार आहे। या बॅचेसची कधीपासून करणार आहे तर 20 नोव्हेंबर पासून या बॅचेस आपल्या इथे सुरू होणार आहेत। त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त काय करायचंय आपल्याला ऍडमिशन लवकरात लवकर घेऊन आजच आपलं ऍडमिशन काय करायचं आपल्याला फिक्स करायचं आहे। यासाठी आपल्याला काय केलेलं आहे माहिती का आपल्या अकॅडमीचा जो नंबर दिलेला आहे आपल्याला सांगितलेलं आहे बघा 80 10 45 77 60 हा आपल्या अकॅडमीचा नंबर आहे। तो तुम्हाला इथे सांगितलेला आहे। तर आजच आपण आपल्या नंबरला काय करायचंय संपर्क करायचा आहे आणि आपला आजच प्रवेश निश्चित करायचा आहे। कारण 20 नोव्हेंबर पासून बॅचेस सुरू होणार आहेत। याच्या आपल्या अकॅडमीमध्ये आपण विद्यार्थ्यांची सर्व प्रकारे त्यांची जी तयारी आहे ही तयारी विद्यार्थ्यांकडून आपण काय करणार आहे त्यांच्या विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेणार आहे जेणेकरून त्यांचा रिझल्ट या 80 विद्यार्थ्यांमध्ये बसणार आहेत आणि नवोदयला त्यांचं नाव येणार आहे। अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांची तयारी करून घेणार आहे। त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज असतील, नवीन बदलते पॅटर्न असेल किंवा नोट्स असतील विद्यार्थ्यांना आपण प्रोव्हाइड करणार आहे। चला तर जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ असतील शालेय स्पर्धा परीक्षेची जी पण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।